नाशिक बोंदिगिरी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला दिसते। खरं तर नाशिक जिल्ह्याचा जवळचा संबंध जितेंद्र आव्हाडांचा करते, त्या ठिकाणचे स्थानिक देखील आहेत। मुंबईत जरी राजकारण करत असले तरी गावची नाळ त्यांची अजूनही कधी तुटलेली नाही आहे। तुमच्या गावाशेजारचाच हा सगळा प्रकार आहे। काय ह्या सगळ्या प्रकरणी तुमच्या कानावर माहिती आली आहे आणि याची जी व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसते? नाही, हे प्रकरण इतकं विकृत असेल याची कल्पना काय मला नव्हती। अनेक वेळा त्यांचं बोलवणं आलं की जितेंद्रला बोलवा, कारण माझ्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरच त्यांचं गाव होतं। नशिबाने असेल माझी मागची पुण्याही असेल, माझा काय पुढं आला नाही तर माझी तर वाटच लावली असती। पण ज्या प्रथे परंपरेविरुद्ध महाराष्ट्र लढला, म्हणजे बुद्धापासून चार्वाकापर्यंत महावीर जैन, बसवेश्वर अण्णा, तुकाराम महाराज, एका व्यवस्थेविरुद्ध महाराष्ट्राची कायम लढाई होत आली आणि ती परंपरा महाराष्ट्राने मान्य केली आणि महाराष्ट्र त्या विचारांवर चालला। महाराष्ट्र त्या विचारांपासून दूर होतोय असं आम्ही जेव्हा बोलतो त्याला हा पुरावा मिळतो। महाराष्ट्रामध्ये पूर्वी काळ्या जादूची कधी चर्चाही होत नव्हती, आता काळ्या जादूला राजश्रय मिळतोय असं चित्र निर्माण झालं। आणि अनेक मंत्र्यांच्या कडे बघताना लोक त्यांच्या हाताकडे बघायचे की यांची कुठली बोट कापलेलं नाही ना। इतका घाणेरडा प्रकार, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदनाम झालं। हे महाराष्ट्राची म्हणजे जी जगभरात ख्याती होती, पुरोगामी महाराष्ट्र, संत परंपरेचा महाराष्ट्र, तुकारामांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आज कोणाचा महाराष्ट्र? खरातचा महाराष्ट्र। आता नशिबाने हा खरात आहे, हा जर खान असता तर खतम। पण म्हणजे खरात असो नाही तर खान असो, अशी विकृती महाराष्ट्राला जन्माला येणं, हा छत्रपतींना काय वाटत असेल वरती? एक सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चा चालू आहे। मागच्या 4-5 दिवसापासून हे प्रकरण चर्चेत आहे, व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेत। मात्र सातत्यानं अशा विषयांमध्ये प्रामुख्याने बोलणारे गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, ही सर्वच मंडळी आहेत। त्यातील एकही समोर येऊन बोलताना आपल्याला दिसत नाही। ह्याला मी काय जातीपातीचा रंग देणार नाही की तू हिंदू आहे का कोण आहे काय काय। ही विकृती अशी ठेचून काढली पाहिजे, ही विकृती, आणि ह्याला राजश्रय मिळतो। मी नेहमी म्हणतो की अत्यंत अस्वस्थ मानसिक स्थैर्य राजकारणात माणूस हरवून बसतो। एवढी प्रचंड स्पर्धा राजकारणात असते की माणसाला कुठेतरी तो आधार शोधतो आणि खरातांसारख्या माणसाला बळी जातो। मला अनेक नावं माहिती आहेत, कारण का ते गावातले गावकरी काही माझे नातेवाईक आहेत। सकाळी 3:30ला पूजा व्हायची, रात्रीच पोलीस बंदोबस्त लागायचा। पण याच्यात सर्वात मोठं फेल्युअर जर कोणाचं असेल तर इंटेलिजन्सचं आहे। इंटेलिजन्सला माहीत नव्हतं हे सगळं चालू आहे। मंत्रिमंडळात म्हणजे माझ्या अंदाजाने मुख्यमंत्र्यांना कल्पना त्यांनी दिलेली असावी असं मला वाटतंय या प्रकरणात जे काही चालू आहे त्याच्यावरनं। पण जे मंत्री जायचे त्यांना हे सांगणं या इंटेलिजन्सचं काम होतं की तुम्ही जाऊ नका तिथे, असं असं काय, म्हणजे जे काय असेल ते। इंटेलिजन्सला हे जर समजलं नसेल आणि ज्या संख्येने बायकांची नावं येत आहेत, हा तर जेफ्री एस्टीमचा बाप आहे। म्हणजे अमेरिकेतली एस्टीम फाईल मागे पडेल एवढी खरात फाईल मोठी आहे। संपूर्ण प्रकरणी रुपाली चाकणकरांचं असं म्हणणं आहे की केवळ मी सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून मी टार्गेट केलं जात आहे, बाकीच्या रुपाली चाकणकरचं मला काही बोलायचं नाही आहे। असं कोण बळी पडत नाही ना, कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येईल ना। पोलिसांवर दबाव कोणी टाकला? आधी पण ही केस रजिस्टर झाली होती, पोलिसांनी घेतली नाही। काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने याच्यावरती लिहिलं होतं, त्याचा मर्डर झाला। अनेक गोष्टी बाहेर येतील ना। आता तुम्ही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, किती दिवस लपलं? नाही लपलं। मागच्या अधिवेशनामध्ये नाशिकचाच विषय आला होता, पेनड्राईव्ह देखील टाकलं। सत्य प्रकरण होतं, हॉटेलमध्ये फिल्म्स निघत होत्या, त्या फिल्म्सवरती ब्लॅकमेल होत होतं। एका सिनियर ऑफिसरकडनं जवळजवळ 20-25 लाख कोटी रुपये घेतले होते। हे सगळं माहीत असून देखील दाबून टाकलं प्रकरण। प्रकरण असं आहे की अशी प्रकरणं दाबून तुम्ही समाजाचं नुकसान करता ना। आज खरात प्रकरण दाबलं,
एक नवीन खरात तयार होईलच ना. आणि माणसं आजच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये इतकी अस्वस्थ असतात की ते ह्या अशा गोष्टींच्या सहज नादी लागतात. म्हणजे मी तर त्या खरातच्या पायाच पडणारे जाऊन चिंचुके विकायचा 1-1 लाख रुपयाला. चिंचुक्याला पॉलिश करायचा आणि म्हणायचा हे याचा खडा आहे, तो त्याचा खडा आहे, आणि द्यायचा लोकांना. त्याला काय. शेवटचा प्रश्न सर, तुमच्या पक्षाचे देखील नेत्यांची नाव येतात. जयंत पाटलांचा फोटो व्हायरल झाला होता, निलेश लंकेंचं देखील नाव येतं. या सगळ्या गोष्टी असं आहे की नावं येणं जाणं. आता लोक आता मला अनेकांनी सांगितलेलं. एक दिवशी तर मी शहापूरपर्यंत गेलो आणि काय नशिबाने मंत्रालयातनं फोन आला. मी मंत्रालयात परत माझ्या कामासाठी परत आलो आणि ते परत काय जाण्याचा योगच आला नाही. जाणं येणं का केला होता? पण एकीकडे तुम्ही असं म्हणताय की ह्या सगळ्या गोष्टी, दुसरीकडे तुम्ही त्यांचे 100 फोन आल्यावर म्हटलं चला जाऊन बघूया काय म्हणतायत बाबा. आणि प्रत्येकजण स्तुती करायचं ना, अरे सॉलिड ज्ञान आहे, सॉलिड ज्ञान आहे. आपल्याला काय, चला एक्सपिरियन्स घेऊया. नशीब माझा फोटो नाही आला. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझं, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.